को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहे. जितेंद्र आव्हाड जी, काल तुम्ही आणि तुमची मुलगी नताशा दोघेही खरं तर येऊरच्या संपूर्ण जंगलात गेलात आणि तिथची परिस्थिती सांगितली की कशा पद्धतीने अनधिकृत बार आणि पब्स तिथे आहेत, ड्रग्ज आणि रेव पार्टीज होतात, त्याच्यावरती कोणतीही कारवाई. माझी मुलगी याच्यावर काही बोलली नाही. माझ्या मुलीला तिथल्या आदिवासी समाजाच्या महिलांनी बोलवून घेतलं. परवा रात्री जेव्हा मॅच चालू होती तिथे रात्री खूप धुमाकूळ चालू होता, म्हणून तिथल्या आदिवासी महिला भगिनी ह्या त्यांना विचारायला गेल्या. तर त्या महिला भगिनींना धक्काबुक्की झाली आणि गेले अनेक दिवस त्या महिला भगिनी माझ्या पोरीला घेऊन पोलीस स्टेशनला इथे तिथे अर्ज करतायत की आवाज कमी करा आणि वेळेत बंद करा. त्यांना कोण ऐकायला तयार नव्हतं. मग काल माझी मुलगी गेली. मग त्याच्यानंतर तिथे जरा थोडंसं पोलिसांनी सांगितलं की आम्ही केस नाही घेणार, तुम्ही जा पोलीस स्टेशनला वगैरे वगैरे. मग माझ्या मुलीने मला बोलवून घेतलं. मग मी गेलो. मी त्यांना सांगितलं की बाबा शांतपणाने प्रकरण मिटवा ना. तुम्ही असं आदिवासींना दाबून प्रकरण मिटवू पाहते असाल तर हे शक्य नाही. तेव्हा आदिवासींचा एरिया आहे. जेवढे सगळे बार आहेत तेवढे सगळे इलिगल आहेत. त्यांना फायर NOC नसताना त्यांना कसं काय किचनची परमिशन मिळते. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावं. एकतर पूर्वी एकेकाळे तिथे बिबटे असायचे, अनेक पक्षी असायचे. आता तुम्हाला एक चिमणी नाही दिसत येऊरमध्ये. नॅशनल पार्कची जी सँटिटी आहे ती खतम करून टाकली. बस त्याच्यावर माझा विरोध आहे. मला काय बाकीच्यांची पर्सनल काही नाही. आणि परवा रात्री इतक्या गाड्या होत्या आणि एक रेव पार्टी झाल्याची माझ्या कानावर बातमी आली आहे. आणि एवढ्या गाड्या मी येऊरमध्ये कधी बघितलेल्याच नाहीत. आणि सगळ्या पश्चिम उपनगरातनं आल्या होत्या, सगळ्या दक्षिण ह्याच्यातनं आल्या होत्या. खरं तर ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा परिसर येतो, प्रताप सरनाईक, त्यांनी थेट तुमच्यावरती सुद्धा आरोप लावलेत की तुमचा देखील त्या भागामध्ये आलिशान बंगला आहे. मग ड्रग्सचा जर बोलायचं असेल तर कौसा मुंब्र्यामध्ये पण ड्रग्ज. मी कुठे नाही म्हणतो, अख्ख्या ठाण्यात ड्रग्ज आहेत. अख्ख्या ठाण्यात त्यांना कबूल करायचं काय येऊरमध्ये ड्रग्ज आहेत. मी अख्ख्या कौशा मुंब्र्यामध्ये ड्रग्ज आहे हे मी स्वतः मान्य करतो. पोलिसांनी लगाम लावावा ना. आम्ही सांगतो अड्डे कुठे आहेत, पोलिसांनी लगाम लावावा. ड्रग्ज विरुद्ध सर्वात मोठं आंदोलन करणारा मी आहे. कारण का त्याच्यात एक पोरगा नाही खतम होत, त्याच्यात अख्खं घर खतम होतं. प्रताप सरनाईकांकडनं ही अपेक्षा नाही आहे की इथे तर तिथे पण आहे. इथे असेल तर इथे थांबा, तिथे असेल तर तिथे थांबूया. परंतु मुख्यमंत्र्यांकडनं अनेक पुण्यातल्या पब्स आणि बारवरती कारवाई केली जाते. ठाण्यातल्या येऊर परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, त्याच्यावरती कोणतीच कारवाई नाही. अभय आहे का त्यासाठी? मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. ज्यांचे राजकीय लागे बांधे आहेत त्यांचा एकही बार ठाण्यात तुटलेला नाही. बारवाल्यांना कळवलं जातं की तुमचा बार तुटलाय. लोक 25-25 लाख रुपये घेत आहेत वाचवायचे आणि वाचवतात. राजकीय लागेबंदे असल्याशिवाय सध्या ठाण्यात जगताच येत नाही. मुख्यमंत्री सातत्याने योजनांचा प्रचार प्रसार करताना पाहायला मिळत आहेत. हे मदतीचा हात एकनाथ असे पोस्टर बॅनर मुख्यमंत्र्यांकडनं मुंबईभर लावण्यात आलेले आहेत. सरकारच्या योजना मुख्यमंत्र्यांचा हात म्हणायचा असं आहे. आता त्यांनी ठरवावं. छोटे फोटो लावलेत त्यांनी, एक अजितदादांचा आणि एक देवेंद्र फडणवीसांचा. त्यांना छोटू करून टाकले. खरं तर आपण पाहिलं की आमदार जितेंद्र आव्हाड होते आपल्याबरोबर बोलताना. खरं तर संपूर्ण ठाण्यामध्ये ड्रग्सचा सुळसुळाट आहे. प्रताप सरनाईक यांच्याकडनं मला असं शक्यता नव्हती की ते बोलतील की इथे ड्रग्ज आहेत आणि तिथे नाही. खरं तर पोलिसांनी या सगळ्या ड्रग्जवरती प्रामुख्याने कारवाई केली पाहिजे होती. आणि ठाण्यामध्ये ज्यांच्या बारवरती राजकीय भय आहे त्यांच्या बारवरती कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही, असा थेट आरोप जो आहे तो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.